वाढदिवसानंतर सगळ्यांचे आभार मानायचे असतात, पण काय पोस्ट करावं हेच कळत नाही। तुमच्या वाढदिवसाबद्दल तुम्ही आभार पोस्टर स्वतः तयार करू शकता। कॅनवा ॲप वापरून आभार पोस्टर कसं बनवायचं हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, कल्याणी ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बघा आता इथे आपल्याला इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर हे पण पेज घेऊ शकतो आपण, आणि इथे इंस्टाग्राम पोस्ट हे पण पेज घेऊ शकतो। कुठलंही पेज घेऊ शकतो, तुम्हाला कुठल्या पद्धतीचं पेज पाहिजे त्या पद्धतीचं घ्या। जर तुम्ही इंस्टाग्रामला लावत असाल तर हे दोन्हीही पेज इंस्टाग्रामला परफेक्ट लागतात। आता इथे बघा एलिमेंट्समध्ये यायचं आहे। एलिमेंट्समध्ये आल्यानंतर ग्राफिक्समध्ये यायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये लिहायचं आहे ऑरेंज इफेक्ट। आता इथे ऑरेंज इफेक्ट लिहिल्यानंतर बघा भरपूर सारे तुम्हाला ऑरेंज इफेक्ट येऊन जाईल। पिंटरेस्ट ॲपवरून फ्रीवाला घेऊ शकता। बघा आता इथे अशा पद्धतीने आपल्याला हा जो आहे ना इफेक्ट हा आलेला आहे आणि इथे अशा पद्धतीने इथे ठेवायचं आहे। बघू शकता इथे अशा पद्धतीने मी ठेवलेला आहे। आता इथे बघा मागच्या बॅकग्राऊंडला कलर कुठला द्यायचा आहे, तर इथे मी वेगळा कलर दिलेला आहे। बघू शकता इथे तुम्ही कोड जो आहे तो घेऊ शकता, तुम्हाला हा कलर पाहिजे असेल तर, किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला जर हा नको असेल तर तुम्ही व्हाईट कलर ठेवला तरीही चालतो। बघा आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे। एलिमेंट्समध्ये आल्यानंतर इथेच आपल्याला ग्राफिक्समध्ये शेप लिहायचा आहे। बघा आता मी ते शेप म्हणून सर्च करते आणि इथे भरपूर सारे शेप येऊन जातात, तुम्हाला कुठल्या पद्धतीचा शेप पाहिजे तुम्ही घेऊ शकता। आता इथे बघा मी स्क्रॉल करते आणि मला असा छान असा हा शेप पाहिजे होता आणि याला व्हाईट कलर द्यायचा आहे। आता इथे बघू शकता अशा पद्धतीने मी सरळ करून घेतलेला आहे। आता याला आपल्याला एक व्हाईट कलर द्यायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने याला मोठा करायचा आहे। बघा आता इथे मी व्हाईट कलर जो आहे तो देते याला, आणि इथे खाली ऑप्शन येतं कलरचं, अशा पद्धतीने मी याला इथे ठेवलेला आहे। बघू शकता इथे तुम्ही कमी जास्त करू शकता याला कशा पद्धतीने करायचं आहे। पुन्हा आता इथे एलिमेंट्समध्ये येऊन आता शेपमध्ये यायचं। शेपमध्ये आल्यानंतर इथे बेसिक शेप घ्यायचा। आता हा शेप घेतल्यानंतर बघा हा शेप जो आहे ना आपल्याला इथे अशा पद्धतीने लावायचा आहे। बघा आता इथे असा अर्धा लावून घ्यायचा आहे, कारण इथे आपल्याला फोटो ठेवायचा आहे। याला आपल्याला डार्क कलर द्यायचा, ग्रीन कलरमधला डार्क येल्लो कलर द्यायचा आहे। बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला कलर द्यायचा आहे। इथे एलिमेंट्समध्ये यायचं। एलिमेंट्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे ग्राफिक्समध्ये यायचं आहे। ग्राफिक्समध्ये थोडंसं स्क्रॉल करायचं आणि इथे सोशल मीडिया म्हणून दाखवते सी ऑल करायचं। सी ऑल केल्यानंतर भरपूर सारे तुम्हाला सोशल मीडियाचे आयकॉन्स जे आहे ते येऊन जातात। आता इथे तो लावायचा कसा, तर आता इथे बघा तुम्हाला यामधला कुठला आयकॉन पाहिजे। आता मला फेसबुकचा पाहिजे, तर याला असं छोटं करून घ्यायचं डॉटने। छोटं केल्यानंतर याला असं पुन्हा छोटं करायचं आणि इथे असं तुम्हाला डुप्लिकेट करून इथे लावून घ्यायचं। बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्हाला डुप्लिकेट करून असं लावायचं आहे। तर इथे बघा मी हे सर्व डिलीट करते आणि इथे मी ऑलरेडी टाईप करून ठेवलेलं आहे ते मी घेते। बघू शकता इथे, तर इथे मी माझं सर्व टेक्स्ट वगैरे जे आहे सर्व कॉपी करते आणि इकडल्या पेजवर जे आहे ते मी पेस्ट करते। बघा आता मी इथे अशा पद्धतीने याला कुठला फॉन्ट दिलेला आहे, तर मी याला दिलेला आहे पॉपिन फॉन्ट दिलेला आहे। तुम्हाला जर हा शेप ओळखू येण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं, याला शेपला असं छोटं करून घ्यायचं आहे। छोटं केल्यानंतर तिथे असं व्यवस्थित ठेवायचं आणि नंतर त्याला तुम्ही इफेक्ट वगैरे जो आहे तो देऊ शकता, तुम्हाला कुठल्या पद्धतीचा इफेक्ट पाहिजे। जर इफेक्ट बघा अशा पद्धतीचा त्याला इफेक्ट येणार आहे, तुम्हाला कुठल्या पद्धतीचा इफेक्ट लावायचा आहे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही याला इफेक्ट वगैरे जे आहे ते लावू शकता। अशा पद्धतीने तुम्ही इफेक्ट लावू शकता। आता इथे बघा सर्व टेक्स्ट आहे ना एका साईडने केलेला आहे, बघू शकता इथे। आणि हे जे सर्व टेक्स्ट जे आहे ते मी अशा पद्धतीने लिहून घेतलेलं आहे। संपूर्ण टेक्स्ट जे आहे मी लिहून घेतलेला आहे आणि ह्या टेक्स्टला आणि ह्या बॅकग्राऊंडला मला एक हे करायचं आहे, ग्रुप करायचं आहे, म्हणजे मला इकडे तिकडे लावताना व्यवस्थित लावता येतं अशा पद्धतीने। आणि इथे बघा मी हा जो फोटो आहे हा कॉपी करते आणि तिकडल्या पेजवर जो आहे तो घेते। पिंटरेस्ट ॲपवर तुम्ही आभार म्हणून टाका, आभार टेक्स्ट कॉल म्हणून टाका, तुम्हाला भरपूर सारे आभारचे टेक्स्ट जे आहे ते येऊन जाईल। अशा पद्धतीने मी हे लावलेलं आहे। आता ह्या फोटोला पण मी तोच इफेक्ट दिलेला आहे जो आता ह्या बॉक्सला दिलेला आहे। बघा इथे शॅडोमध्ये आले, ग्लोमध्ये आले आणि याची सेटिंग सांगते मी। साईज याची 7 ठेवली, ब्लर अमाऊंट याचा 9 ठेवलेला आहे आणि इंटेन्सिटी आपण 48 ठेवलेली आहे आणि कलर ब्लॅक दिलेला आहे। अशा पद्धतीने आभारचा आपण पोस्टर बनवलेला आहे। बघा वाढदिवसानिमित्तचा आभारचं पोस्टर बनवलेलं आहे। आता इथे तुम्ही अशा पद्धतीने मनापासून असं लिहू शकता। बघा इथे छान छान पद्धतीने आपण असं लिहून ठेवलेलं आहे। तुम्ही याचा कलर वगैरे जो आहे तो बदलू शकता आणि इथे ज्यांना आभार करायचं आहे त्यांचं नाव लिहिण्यासाठी आपण इथे एक शेप लावलेला आहे। बघा आता इथे असा शेप लावून इथे त्यांचं नाव लिहून घेतलेलं आहे। बघा आता इथे फोटोची सेटिंग काय केलेली आहे, आपण ॲडजस्टमेंटमध्ये आलो। ॲडजस्टमेंटमध्ये आल्यानंतर बघा इथे ब्राईटनेस आपण 14 ठेवला, कॉन्ट्रास्ट आपण 15 ठेवला आणि इथे क्लिअरिटी जी आहे ते आपण ठेवलेली आहे 9। अशा पद्धतीने आपण हे वाढवून घेतलेला आहे, व्यवस्थित असा फोटो लावून घेतलेला आहे।
मध्ये थोडंसं चेंजेस केलेलं आहे. अशा पद्धतीने मी हे जे टेक्स्ट आहे ते लिहून घेतलेलं आहे. आणि बघा आता इथे अशा पद्धतीने आपल्याला हे आभार जे व्यक्त आहे ते करायचं आहे. आणि हे पोस्ट तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला लावू शकता. आता वरती डाउनलोडचा आयकॉन आहे, त्या आयकॉनवर टच करायचं आहे आणि इथे आपलं पेज नंबर जे आहे ते सिलेक्ट करायचं आणि PNG फॉर्मॅटमध्ये घ्यायचं. बघा आता इथे PNG आहे ऑलरेडी आणि मध्ये घ्यायचं, डाउनलोडवर टच करायचं आणि ते डाउनलोड होऊन जाते. अशा पद्धतीने आपण हे सुंदर अशी आभार पोस्टर जे आहे ते बनवलेलं आहे. तुम्ही हे व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवू शकता किंवा फेसबुक, इंस्टाग्राम वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही हे आभार व्यक्त करू शकता. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.